आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. महायुतीच्या पाठीशी पाठबळ राहो, मंत्री शंभूराज देसाई यांची गणरायाकडे प्रार्थना. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गणरायाकडे प्रार्थना केली. कराड तालुक्यातील तांबे येथील कोयना नदीकाठी युवा उद्योजक सचिन पवार यांनी आयोजित केलेल्या अन्नछत्रास भेट दिल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात गणरायाचं भक्तिभावानं जड अंत करणारा निरोप दिला जातोय. बाप्पाचं कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावं, सर्वांना सुख शांती भरभराट देऊन सर्वजण आनंदी राहावेत. महायुतीच्या पाठीशी गणरायाचं पाठबळ राहावं अशी प्रार्थना करतो. काय सांगाल आज गणपती? आज आनंद चतुर्दशीचा दिवस आहे. गणरायाचं भक्तिभावानं आपण आज या ठिकाणी विसर्जन करतोय. गेली 10 दिवस गणराया आपल्यामध्ये वास्तव्याला होते आणि आज जड अंतकरणानं आपण गणरायाला निरोप देतोय. पण निरोप देताना बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं अर्जव सुद्धा आपण बाप्पाला या ठिकाणी घातलेला आहे. मोठ्या उत्साहामध्ये हे 10 दिवस आपण साजरे केले. सार्वजनिक कार्यक्रम केले, धार्मिक कार्यक्रम केले, सांस्कृतिक कार्यक्रम केले, क्रीडाविषयक कार्यक्रम केले, महिलांचे कार्यक्रम केले, गौरीचा सण साजरा झाला आणि एकूणच अत्यंत आनंदामध्ये हे 10 दिवस कसे गेले आपल्याला कळालं नाही. बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहावा, बाप्पांचं कृपाछत्र महाराष्ट्र राज्यावर राहावं, सगळ्यांना सुख समृद्धी शांती आनंद भरभराट सगळ्यांची व्हावी अशी बाप्पाचरणी प्रार्थना करून बाप्पांना आपण आज या ठिकाणी निरोप दिला आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील या आतुरतेनं आपण बाप्पांची वाट पाहत राहू. महाराष्ट्रावरती सदैव गणरायाचं कृपाछत्र राहावं, महायुतीच्या पाठीशी गणरायांचं पाठबळ राहावं अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आणि यशराज देसाई दादा यांच्या संकल्पनेतून आपण आज अन्नछत्र कार्यक्रम सुपणे तांबे जिल्हा परिषद गट यांच्या इथून आपण कोयना नदीच्या काठी आपण येणाऱ्या सुपणे तांबे सगळ्या मंडळातील सर्व गणेश भक्तांना पण अन्नछत्र कार्यक्रम इथं ठेवलेला आहे. त्यांनी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.